नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर एश क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करतो. एश क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय 10th स्टँडर्ड कुमार भारती मराठी इयत्ता 10वी प्रथम भाषा पाठ क्रमांक 8 वाट पाहताना लेखिका अरुणा ढेरे या पाठाचा या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट लेखिका अरुणा ढेरे लिखित वाट पाहताना. अरुणा ढेरे लिखित वाट पाहताना प्रसिद्ध कवयित्री, कथा लेखिका, संशोधक, समीक्षक, कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक, समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्याचा शोध ही त्यांच्या ललित साहित्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह, कृष्णकिनारा, अज्ञानात झऱ्यावर हे कथासंग्रह, रूपमहोत्सव हा स्फुट लेखसंग्रह, मैत्रेय ही कादंबरी, नागमंडल लोकसंस्कृतीचे रंगरूपे, विस्मृतिचित्रे ही संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. लेखिका अरुणा ढेरे याने प्रस्तुत पाठामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची न कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विधी पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, हुरूर असते तर कधी दडपण असते. हे या पाठातून अरुणा ढेरे, लेखिका अरुणा ढेरे याने या प्रस्तुत पाठात वाट पाहताना जी हुरूर असते तो या ठिकाणी व्यक्त केलेले, वर्णन केलेले आहे. चला तर प्रस्तुत पाठ सविस्तर पाहूत. होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरूण पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले ती झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचे कुहू ऐकू येईल का बघू. पहाटे पहाटे गाढ झोपीत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. या ठिकाणी लेखिका अरुणा ढेरे यांनी या पाठामध्ये वाट पाहण्याचं, जसं मुलं रात्री झोपतानाच नियोजन करतात की उद्या कोकिळीचं कुहू कुहू ऐकायचं आहे आणि हे उद्याची पहाट होईपर्यंत जी वाट पाहायची असते ती त्यांच्यामध्ये जी हुरूर होती या ठिकाणी तिथं व्यक्त केलेली आहे. आणि ती हुरूर पहाट होताच संपते. होळीनंतर परीक्षा संपल्यावर अंगणात झोपण्याची संधी मिळे. मोकळ्या नैसर्गिक वातावरणात सकाळी कुहू कुहू ऐकू येई अशी आशा बाळगत
असताना केव्हा तरी डोळा लागतो आणि पहाटे पहाटे झोपेत असताना केव्हा तरी तो मधुर कुहू आवाज ऐकू येतो. सुट्टीची वाट पाहणे, अंगणात झोपायला मिळण्याची वाट पाहणे, कुहू आवाजाची वाट पाहणे, ही सर्व वाट पाहण्याची सुरुवात आहे. लेखिकेने या ठिकाणी रात्रीच जेव्हा मुले सकाळच्या कोकिळीची कुहू ऐकायची आहे या विचारामध्ये दंग असतात आणि उद्या जेव्हा ती वाट पाहण्याची वेळ येते ते झोपेमध्ये ते कुहू ऐकतात. या ठिकाणी म्हटलेले आहे की सुट्टीची वाट पाहणे, अंगणात झोपायला मिळण्याची वाट पाहणे किंवा कुहू आवाज ऐकण्याची वाट पाहणे, हे सर्व वाट पाहण्याची सुरुवात आहे. सुट्टीची वाट पाहणे तर केव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासात वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. त्या अंगणातलं हजरी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरुड्या पापडांची घाई, अंगणभर पडणारी वाळवण, कैरीची डाळ आणि पण कधीमधी घरची परवानगी मिळाल्यानंतर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, ऊसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तके. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. खऱ्या अर्थाने वाट पाहताना मित्रांनो, वाट पाहताना या पाठात अरुणा ढेरे याने या पाठामध्ये त्यांनी सांगितले की सुट्टी लागल्यानंतर खऱ्या अर्थाने अभ्यासाचा आळस आहे म्हणून सुट्टीची वाट पाहत नाही, तर सुट्टी लागल्याच्या नंतर जसं ऊसाचा ताजा रस आहे, त्याचबरोबर आई आत्याच्या कुरड्या पापडांची घाई, कैरी, त्याचबरोबर बकुळीचे फूल आणि बर्फाचे गोळे, यांची ते वाट पाहत आहेत. म्हणजे सुट्टीची वाट पाहताना लागलेली हुरहुर. आणि या सुट्ट्यामध्ये या सर्व गोष्टीही करायच्या आहेत. म्हणजे शनिवारवाड्यामधून सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले, माठातले वाळा घातलेलं पाणी आणि आई आत्यांची कुरड्यांची पापडांची घाई, अंगणभर पसरलेले वाळवणे, कैरीची डाळ आणि पन्नी, बर्फाचे गोळे, ऊसाचा ताजा रस, गोष्टीची व कवितांची शेकडो पुस्तके, या सगळ्यासाठी सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असोत. आम्ही सुट्टीची आतुरतेने वाट पाहत होतो, कारण आम्हाला सुट्ट्यामध्ये एवढ्या बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या. म्हणजे त्या सुट्टींची आम्हाला उत्कटता होती, हुरहुर होती की सुट्टी कधी लागेल, सुट्टी कधी लागून. आणि ही हुरहुर दाटून येणारा अनुभव संवेदनशीलतेने या पाठामध्ये लेखिका अरुणा ढेरे यांनी वर्णन केलेले आहे. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराड असली तरी अख्खा वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकाच्या गराड्यात बसण्याचा अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून पुस्तकाची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेलं देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेली प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दाची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती.
ते सुचल, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखिकांच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची आवड पाण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. म्हणजे सुट्ट्याच्या काळामध्ये लेखिका इथं सांगतात की सुट्ट्याच्या काळामध्ये या कवितेंची पुस्तकं, गोष्टींची पुस्तकं वाचायला मिळणार आहेत आणि ती वेळ येण्याची हुरहुर माझ्या मनाला लागत असे. न पाहिलेला देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अद्भुत थरारक गोष्टींची भारलेली वेगळ्याच जगाची पुस्तकांचं दर्शन घडे. त्यासाठी सुट्टीची वाट पाहणे हे याच्यामध्ये लक्षात यायचं. कारण सुट्टी कधी लागेल, न पाहिलेला देश पाहायला मिळेल, त्याचबरोबर न अनुभवलेले प्रसंग, थरारक गोष्टीने भरलेल्या वेगळ्याच जगाची पुस्तकातून दर्शन घडत असे. घरामागचं एक मोठं उंबराचं झाड पोपटाच्या थव्यामुळे हिरवेगार होऊन जाई. म्हणजे या पाठामध्ये वाट पाहणे हे किती सुखकारक असते. खऱ्या अर्थाने वाट पाहताना जो मनात विचार यायचा त्या विचाराने या ठिकाणी आतुरतेने वाट पाहणे या गोष्टीबद्दल लेखिकेने इथे व्यक्त केलेले आहे. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्याचं. सुट्टी लवकर येणार आहे आणि सुट्टीची आतुरतेने वाट पाहण्याचं आणखी एक कारण सांगितलेलं आहे. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचं दिवस आले की त्याचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तऱ्हेनं पानाचं गाठीचे ते झाड तेव्हा फिक्या उंबराने आणि राघूच्या हिरव्या पंखाने इतकी सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायची त्या थव्याची, त्या लालसर गोड झालेल्या उंबराची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. खऱ्या अर्थाने लेखिका या पाठात वाट पाहताना जी हुरहुर, माझ्या मनाला लागलेली हुरहुर या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कारण सुट्ट्या जेव्हा लागतील तेव्हा मला तर अनेक गोष्टींची पुस्तकं, अनेक कवितांची पुस्तकं वाचायला तर मिळणारच आहे. त्याचबरोबर आणखी एक वाट पाहणं आहे, ते म्हणजे पोपट्याच्या थव्यांचं. आमच्या घराच्या पाठीमागे एक खूप मोठे उंबराचं झाड आहे. ऊन तापण्याचे दिवस आले की तिथे थवेच्या थवे, त्या उंबराच्या झाडावर थवेच्या थवे उतरतात आणि गाठीचे ते झाड तेव्हा फिक्या उंबराने आणि राघूच्या हिरव्या पंखाने इतकी सुंदर होऊन जायचं की खऱ्या अर्थाने वर्षभर तो क्षण माझ्या मनात दाटून राहायचा आणि पुढील काळातही तो क्षण लवकर यावा असं वाटायचं. मनाला ते हुरहुर लावून जायचं. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं, तिची माझी मैत्री झाली. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं, तिची माझी मैत्री झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधी रात्री, मध्यरात्रीसुद्धा, पण मला मात्र कधी वाट बघायला लावायची. जसं आपण मैत्री म्हटलं की मैत्रीमध्ये आपण एक बिनधास्तपणे सर्व गोष्टी एकमेकांना सांगतो, सुखदुःख एकमेकांना व्यक्त केली जातात. इथं पण ही माझी मैत्रीण होती, ती माझ्याकडे केव्हाही येत होती, ती माझ्याकडे केव्हाही धावत येत होती, तिच्याबरोबर भान विसरून मी मनातलं वाटेल ते बोलत होते. इतकाच फरक होता. ती माझ्याकडे केव्हाही येऊ शकत होती, परंतु मी तिच्याकडे जाऊ शकत नव्हते. मी तिच्याकडं असं केव्हाही जाऊ शकत नव्हते. कवितेशी माझी झालेली मैत्री ही मैत्री विलक्षण वेगळीच अशी होती. कवितेची स्फूर्ती आपल्याला हवी तेव्हा होत नसते. ही स्फूर्ती जागृत होण्याला वेळ, काळ व ठिकाण यांचे कोणतेही बंधन नसते. तशी ती मला केव्हाही सुचायची.
ती मला केव्हाही सुचायची. जेव्हा सुचेल तेव्हा मी कविता लिहून काढायची. ही माझी मैत्रीण होती. जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की ती माझ्याकडे केव्हाही येत असे, परंतु मी तिच्याकडं जाण्यासाठी माझ्यावर बंधन असायचे. आणि ही बंधन नसायला पाहिजे. म्हणजे ही मला ती आठवण्याची एक उत्कटता मनाला हुरहुर लावून जायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं. कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणे, कशातच मन लागेनासं होई. आई आत्याची मी बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं, आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहते. मित्रांनो, या ठिकाणी वाट पाहणे, अरुणा ढेरे यांनी वाट पाहताना या पाठामध्ये जी मनाला लागलेली हुरहुर व्यक्त केलेली आहे, ती हुरहुर व्यक्त करताना त्याने या ठिकाणी कवितासोबत झालेली मैत्री आणि कविता, जसं मी कवितेकडं नेहमी ती कविता माझ्याकडं नेहमी येऊ शकते, परंतु मी तिच्याकडं जाऊ शकत नाही. कारण कविता पूर्ण झाली नसेल तर मनाला हुरहुर लागते की माझी कविता पूर्ण केव्हा होते. आणि त्यावेळेस आई आणि आत्याची सुद्धा मला बोलणे खावं लागतात. माझ्यावरती बंधन आहे. खऱ्या अर्थानं स्फूर्ती जागृत होण्याला वेळ, काळ व ठिकाणाचे कोणतेही बंधन नसते. ती केव्हाही मला सुचू शकते आणि जेव्हा सुचते तेव्हा मी ही कविता लिहित असते. परंतु आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. कारण उंबराच्या पिकलेल्या फळावर पोपटाचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगच वाटत राहतं. कारण एक विशिष्ट ऋतू आहे, त्याच ऋतूमध्ये उंबराला फळं येतात आणि पोपटाची थवेच्या थवे उंबराच्या झाडावर येऊन बसतात. आणि हीच वेळ मला पुन्हा हुरहुर लावून जाते की ती वेळ केव्हा येईल, ते दृश्य मला कधी पाहायला मिळेल याची मी वाट पाहत असते. आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनाची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी परतताना तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभे राहायचो. आता येईपर्यंत वाट बघून रडू कळाशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळं शोष निपटून तिचा जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली भीती वाटत राहायची. या ठिकाणी वाट पाहताना मनाला लागणारी हुरहुर आणखी एका उदाहरणाने अरुणा ढेरे यांनी या ठिकाणी वर्णन केलेली आहे. इथं वर्णन करताना म्हटलेलं आहे की त्यांची आत्या जेव्हा नोकरी करण्यासाठी जेव्हा जायची आणि ती येताना तिला बराचसा उशीर व्हायचा. बरेच वेळेस तिला स्टेशनवर गाडी भेटत नसे किंवा गाडी भेटली तरी ती उशिरा यायची. आणि तेव्हा ह्या लेखिका आणि लेखिकेचा भाऊ त्यांची वाट पाहायची. आणि वाट पाहताना म्हणजे एक मनाला हुरहुर होती की आत्या येईल, आत्या नंतर येईल, या प्रकारची ती वाट बघत असत आणि दरवाजाला थांबत असत. वाट पाहता रडू कोसळायचं. परंतु जेव्हाही आत्या दिसायची तेव्हा हे रडू आवरायचे आणि त्यांना जाऊनशनी भेटायचं. तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली मनात भीती यायची. खऱ्या अर्थानं नोकरी करणं आत्याला भाग होतं. आणि जेव्हा आत्या दिसायची तेव्हा धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि
जे मला रडू यायचं ते रडूही मी थांबवायची. आता उरुळी कांचनला नोकरीसाठी जाई आणि ती सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडे आणि रात्री 9, 9:30 वाजता घरी परते. तिला उशीर झाल्यामुळे ती येईपर्यंत अनामिक भीतीमुळे वाट पाहण्याचा अनुभव व्याकुळ करणारा असे या प्रकारे या ठिकाणी वर्णन केलेले आहे. अलीकडे एक सुरेश परदेशी सिनेमा पाहिला. चीनी सिनेमा पोस्टमॅन इन द माउंटेन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमॅन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरलं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्राचा थैला पाठीवर घेऊन वडिलाबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनाची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. या पुढील परिच्छेदामध्ये लेखिका अरुणा ढेरे यांनी वाट पाहण्याची मनाला लागलेली हुरहुर याचं उदाहरण देताना एका सिनेमाचं उदाहरण दिलेलं आहे. यामध्ये म्हणतात की एक तो चीनी सिनेमा होता पोस्टमॅन इन द माउंटेन. हा पहाडी प्रदेशामध्ये हा पोस्टमॅन पत्र देण्याचं काम करतो, परंतु तो आजारी पडतो आणि आजारी पडल्याचा नंतर त्याचा मुलगा हे काम करण्यासाठी निघालेलं आहे, परंतु मुलाला खऱ्या अर्थाने मनातून उत्सुकता नसते. त्या काम करण्यामध्ये त्याला उत्सुकता नसते, पण शेवटी तो पत्राचा थैला घेऊन निघतो. वडील त्याला त्या कामाची माहिती देतात आणि वाहनाची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं काम सोपं नव्हतं. एका वस्तीवर दोघं बाप-लेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमॅन आल्याचं तिला बरोबर समजतं. ते आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शाने त्याचा आनंद भोगते. पोस्टमॅनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यांना आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. जेव्हा लेखिकाने या परिच्छेदामध्ये या चित्रपटामध्ये असलेला प्रसंग व्यक्त केलेला आहे आणि तो प्रसंग म्हणजे आतुरता, वाट पाहणे हे या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. हा प्रसंग सांगताना जो पोस्टमॅन हा आपल्या मुलासोबत काम समजून देण्यासाठी आलेला असतो आणि आलेला असताना तो दोघंही बाप-लेक त्या ठिकाणी येतात. तेव्हा एका झोपडीपाशी एक अंध म्हातारी बसलेली असते आणि पोस्टमॅन आल्याचं तिला जेव्हा समजतं तिला खूप आनंद होतो आणि आनंद झाल्याच्या नंतर पोस्टमॅन तिला एक कोरं पत्र देतो, परंतु तिला असं वाटतं हे पत्र माझ्या मुलानेच पाठवलेलं आहे. तेव्हा पत्र हातात घेऊन ती आपल्या मुलाच्या स्पर्शाचा आनंद उपभोगते आणि पोस्टमॅनला ते पत्र वाचायला सांगते. आणि म्हातारीच्या मुलानं तिला पत्र पाठवलेलं हे पत्र असतं असं पोस्टमॅननं सांगितलेलं असतं. त्यामुळे ती खूप जास्त प्रमाणामध्ये सुखावते. तर खूप जास्त प्रमाणामध्ये आनंद मिळतो आणि म्हातारीच्या मुलाने तिला पाठवलेलं हे पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असते असं त्यामध्ये पोस्टमॅन सांगतो. आणि तेव्हा म्हातारीच्या चेहऱ्यावर खूप समाधान पसरतं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं लेखिकेने जे वाट पाहण्यामध्ये असणारी हुरहुर ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. अरुणा ढेरे यांनी या प्रस्तुत पाठ वाट पाहताना हा अत्यंत हृदय ललित लेख आहे. जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्त्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहताच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्यांच्या मनामध्ये नंतर काय होईल, माझ्या स्वप्नाप्रमाणे कल्पनेप्रमाणे घडेल ना अशी तगमग असते. मग त्याला पुढे जायला जीवन जगायला लावते. हे तत्त्व लेखिकाने अनेक उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट केलेले आहे. या ठिकाणी लेखिकेने या प्रस्तुत पाठामध्ये अनेक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामध्ये आपण आता पाहिलेले बरेचसे उदाहरणे आहेत. जसं की सुट्ट्यातल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत
अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकाची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते. उमराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखकांचं मन हळवे कोमल होऊन जाते. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात. वाट पाहण्याने त्यांची निर्मितीशीलता जागृत होते. आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते. या सर्वात जगण्याचा अनुभव होतो. अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग यामध्ये सारे भाव दाटलेले दिसतात. आणि यामध्ये म्हातारीचंही पत्र येण्याची, मुलगा पत्र पाठवणार आहे यामध्ये सुद्धा ती एक हुरूर आहे. याचं एक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. ते म्हातारी, पोस्टमॅनला भेटलेली म्हातारी, तसे यामध्ये म्हातारीसुद्धा वाट पाहत आहे. तिची एक इथं हुरूर लेखिकेने दाखवलेली आहे. एका वस्तीवर दोघं बापलेक येतात. तिथे एक झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमॅन आल्याचं तिला बरोबर समजतं. ते आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं तर आनंद भोगते. पोस्टमॅनलाच ते वाचायला सांगते. मित्रांनो, पहा की ही म्हातारी आपल्या मुलाच्या पत्राची वाट पाहत आहे. आणि वाट पाहण्यामध्येही तिला एक आनंद आहे. कारण आपल्या मुलाचं आलेलं पत्र आणि त्या पत्राला झालेला मुलाचा स्पर्श ती जाणवत आहे. त्याचा आनंद घेत आहे. म्हातारीच्या मुलाने तिला पाठवलेलं पत्र असतं. त्यांना आपल्या आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकर येणार असल्याचं त्याने लिहिलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा झालेला प्रसंग हा सर्व मुलगा पाहत असतो. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरं कागदच आहे. त्यावर काहीच लिहिलेलं नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ही म्हातारी आपला दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते. आणि तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमॅनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमॅन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो. आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्यांच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. या परिच्छेदामध्ये लेखिकेने ज्या पद्धतीने पोस्टमॅनने ते कोरं पत्र वाचून दाखवलं, कारण म्हातारीचं वाट पाहणं होतं, मुलाच्या पत्राची वाट पाहणं होतं. आणि ते जेव्हा पत्र ऐकल्यामुळे म्हातारीला मिळालेले समाधान होतं. कारण तो मुलगा कधीही पत्र पाठवत नाही, परंतु कोरंच पत्र हा पोस्टमॅन जेव्हा वाचून दाखवतो, आणि ते सर्व लिहिल्या आहे याचं नाटक करून दाखवतो, तेव्हा म्हातारीला खूप जास्त प्रमाणामध्ये समाधान मिळते. त्याचबरोबर म्हातारी या पोस्टमॅनला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. शहरगावी राहणाऱ्या मुलांचे पत्र हाच म्हातारीचा जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे. त्या प्रौढ समंजस पोस्टमॅननं तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे. भला माणूस आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातला वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवत आहे. म्हातारीची वाट पाहणं, सुखाचं करण्याची रीत त्यांना मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते.
दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणारा शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. या ठिकाणी पुढे लेखिका अरुणा ढेरे हे म्हणतात की वाट पाहणे म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व काही सुखद गोष्टी नाहीत. वाट पाहणे म्हणजे दुःख आहे, वाट पाहणे म्हणजे काळजी आहे, वाट पाहणे म्हणजे भीती आहे, अस्वस्थता आहे, तडफड आहे. हे वाट पाहण्यात आहे. जसं की शेतकरी पावसाची वाट पाहतो तेव्हा त्याचे डोळे बघा ते काय आहे. किंवा विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा संत महात्म्यांचं दर्शन घेण्यासाठी वारकरी कशा पद्धतीने वाट पाहतो. करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं. एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मौलांच्या गोष्टी सहज मिळाला तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो, श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. मित्रांनो, यामध्ये खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट जर सहज मिळाली तर त्याचं महत्त्व कळत नाही. एखादी गोष्ट सहज मिळाली तर त्याचं महत्त्व कळणार नाही. जसं की जर संत मंडळी किंवा विठुराया हे जर आपल्याला सहज मिळाले तर वारकऱ्यांना त्यांचं महत्त्वही कळणार नाही. खऱ्या अर्थाने कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाली तर त्याचं महत्त्व कळणार नाही. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे. आणि असं वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊ नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट जर सहज मिळाली तर त्याचं काही महत्त्व कळणार नाही. म्हणून शनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की कोणती गोष्ट सहज न मिळता त्याची थोडीशी वाट पाहायला लावली पाहिजे. जर तसं झालं तर त्याच्यातली तृप्ती कळेल, त्याच्यातली गोडी कळेल. या पद्धतीनं लेखिकेने या ठिकाणी वाट पाहताना सांगितलेली आहे. वाट पाहताना सांगताना लेखिकेने भरपूर काही उदाहरणं दिलेली आहे. जसं या प्रस्तुत पाठ जो आहे वाट पाहताना, यामध्ये खऱ्या अर्थानं वाट पाहणे म्हणजे दुःखात्मक, उत्कंठ आहे, हुरूर आहे, त्याचबरोबर अनुभव संवेदनशीलता आहे. या प्रस्तुत ललित निबंधामध्ये लेखिकाने पोस्टमॅनच्या माध्यमातून अंध म्हातारीच्या मुलाच्या वियोगांच्या भावनांना आवर घालण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. या पाठात पोस्टमॅन हा पत्राने भरलेला थैला घेऊन ज्या ठिकाणी वाहनांची व्यवस्था नसते अशा लहान वस्त्यामध्ये तंगडतोड करीत जातो आणि माणसांच्या सुखदुःखाने आशा आकांक्षाने भरलेली पत्रे घेऊन तो वाड्या वस्त्यावर पोहोचतो. पत्र एक निर्जीव नाही, त्याच्या सुखदुःखाबरोबरच माणसांचे मन, हृदय असते. हे उदाहरण सांगताना पुढे म्हटले आहेत की अंध म्हातारी नियमितपणे आपल्या मुलाच्या पत्राची आतुरतेने वाट पाहत असते आणि पोस्टमॅन ह्या अंध म्हातारीला मुलांची काल्पनिक पत्र वाचून दाखवत असे. ते ऐकून म्हातारी सुखावते. खऱ्या अर्थाने त्या पत्रातील मजकूरही खोटा असतो. एवढेच नव्हे तर अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्शसुद्धा त्या पत्राला झालेला नसतो. तरीसुद्धा त्या पत्रातील खोटा मजकूर ऐकून म्हातारीचे दिवस आनंदात जातात. या विपरीत परिस्थितीने पोस्टमॅनचे मन कळकळते, परंतु या ठिकाणी म्हातारीच्या आनंदाला पारा उरत नाही. हे काम करताना पोस्टमॅनच्या मध्ये असणारा माणूस जागा होतो आणि माणसासोबत माणूसपणाने कसे जगावे हे मूल्य या उदाहरणातून समजते. पुढच्या उदाहरणात सांगितलं आहे की खऱ्या अर्थाने वाट पाहणे हे कधीही सुखाचं नसतं. परंतु आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, तसेच एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते. मानवाचं मन हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी व्याकुळ झालेलं असते. आपल्याला ती गोष्ट मिळेल का असा प्रश्न त्यांच्या मनात का हूर माजवतो.
मानवाला एखादी गोष्ट वाट न पाहता चटकन मिळाली तर ती गोष्ट जीवाभावाची आहे का, वरवरची आहे हे कळायला मार्ग राहत नाही. एखादी गोष्ट तात्काळ प्राप्त झाल्यास आपल्याला आनंद मिळेल हे खरे आहे, पण मित्रांनो, एखादी गोष्ट जर सहज मिळाली तर आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद होणार नाही, पण वरवरच्या गोष्टीमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे माणसाची खरी ओढ कुठे आहे हे कळते. म्हणजे माणसाला काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे हे कळून चुकते. जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे ते वाट पाहण्यातूनच कळते, आणि आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर सुखी आणि समृद्ध होते. प्रत्येक व्यक्तीचे ध्येय म्हणजे समृद्ध जीवन जगणे आहे. पण वाट पाहणे हे त्रासाचे असले तरीही अनेक गोष्टीचे मोल ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी लेखिका अरुणा ढेरे यांनी वाट पाहताना या पाठामध्ये खऱ्या अर्थाने वाट पाहिल्याशिवाय एखाद्या गोष्टीचं मोलच कळत नाही. आपल्याला एखादी गोष्ट जर सहजपणे मिळाली तर खरंच तिची आपल्याला किंमत कळणार नाही. त्यासाठी एखादी गोष्ट सहजासहजी न मिळता त्यासाठी करावं लागणारे परिश्रम, त्यासाठी आपल्यामध्ये ठेवावं लागणारे पेशन्स हे बघितले जातात. एखादी गोष्ट वाट न पाहता आपल्याला जर चटकन मिळाली तर ती गोष्ट आपली जीवाभावाची आहे की वरवरची आहे हे कळायला मार्ग राहत नाही. इच्छा तात्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल हे खरे आहे मित्रांनो, पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टीमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. अधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कुठे आहे हे कळते. म्हणजे मित्रांनो, खऱ्या अर्थाने एखाद्या गोष्टीची आपण वाट पाहतो आणि ती आपल्याला सहजासहजी मिळत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची किंमत कळेल, तिचं मोल कळेल. म्हणजे आपल्याला खरोखरच काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे हेही कळून चुकेल. जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे हे शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते. आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते, आणि समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते. म्हणूनच वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टीचे मोल ओळखण्यासाठी ते उपयुक्त आहे, हे या प्रस्तुत पाठातून लेखिका अरुणा ढेरे यांनी वर्णन केलेले आहे. आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी एश क्लासेस सुपेकर सर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी एश क्लासेस सुपेकर सर चॅनल सबस्क्राईब आत्तापर्यंत केलेले नाही त्या विद्यार्थ्यांनी प्रथमतः चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. या चॅनलमध्ये येतात 10वीचे सर्व विषयांचे व्हिडिओ, बोर्ड पेपरसाठी येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न, तसेच प्रत्येक विषयांच्या 5 प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका तुमच्यापर्यंत पाठवल्या जातील. त्याचबरोबर UPSC, MPSC, STI, PSI, ASO, तलाठी किंवा अनेक वेगवेगळ्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सर्व घटकांवर व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पाठवले जातील. त्याचबरोबर हाऊ टू लर्न इंग्लिश इन इझी वे यांच्या माध्यमातून बेसिक इंग्लिशपासून ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झामपर्यंतचे सर्व ग्रामरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. याच्या नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. त्यासाठी प्रथमतः हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.